नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी राखी. माझ्या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. चला तर आज मी करणार आहे थालीपीठ. आता हे जुगाडो थालीपीठ आहे. ह्याच्यात मी बेसन पीठ, ज्वारीचं पीठ, आपलं वरण राहिलेलं रात्रीचं ते, चटणी, मीठ, हळद हे टाकून मिक्स करून त्याचं थालीपीठ थापून घेतलेलं आहे. बघू आता हे चवीला कसं लागतंय. आणि हे थापून घेऊन भाजून घ्यायचं खरपूस. त्याला तेल किंवा तूप लावून भाजून घेतलं तरी चालेल. आणि हे खरंच खूप छान झालं होतं. टेस्ट जेव्हा मी केली ना तेव्हा खूप छान लागत होतं. असं खरपूस दह्याबरोबर किंवा चटणीबरोबर, शेजवान चटणीबरोबर किंवा चहाबरोबर पण तुम्ही खाऊ शकता. खूपच छान झालं होतं. जर शिल्लक का राहिलेल्या भाज्या जर असतील तर त्याचा असा उपयोग करून काहीतरी वस्तू करायची. थालीपीठ, सँडविच काही करू शकता. आणि त्याच्यानंतर दुपारी जेवणात मी बेसन आणि शेपू केली होती. चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.